जळगाव जिल्ह्यामध्ये त्रिदेव ठरले किंगमेकर। जळगाव जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिल्यांदा असं घडलं। भाजप शिंदे गट अजित पवार गटाचा सर्वात मोठा विजय मानला जातोय। आज निकाल हाती लागल्यानं संकट मोचक गिरीश भाऊ यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारांचं आभार व्यक्त केलंय आणि जे निवडून आले त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यामध्ये पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार नवयुवक अमोल पाटील, चाळीसगाव येथील मंगेश चव्हाण, भडगाव पाचोरा येथील किशोरप्पा पाटील, जळगाव येथील सुरेश भोळे, रावेर चोपडा येथील निवडून आलेल्या सर्वांचं गिरीश महाजन यांनी शुभेच्छा देऊन व लाडक्या बहिणींचं कौतुक केलं। त्यामुळे आज जळगाव जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्य असा निकाल लागला। तोच निकाल धुळे जिल्ह्यामधील व नंदुरबार जिल्ह्यामध्ये लागला म्हणून भाजपला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा मिळवता आल्या। यामध्ये आता मुख्यमंत्री कोण यावर लवकरात लवकर निर्णय होईल म्हणून निवडून गेलेले आमदार मुंबईला रवाना झाल्याचं बोललं जात आहे। लोकसभेच्या वेळी आम्ही जे मागे पडलो होतो त्यानंतर आम्ही पुन्हा त्यातून खूप शिकलो। खोटा नरेटिव्ह त्यावेळेला सेट केला गेला होता, तो आम्ही बाजूला केला आणि अगदी केंद्रीय नेत्यांपासून आमच्या सर्व अतिशय सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचं आम्ही केलं। आमच्या परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतली, काम केलं आणि आजचा हा जो यश आहे हे त्याचंच फलित आहे मला असं वाटतं। भाऊ, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन होत आहे, मुख्यमंत्री कुणाचा ही चर्चा निश्चित आमची अपेक्षा हीच आहे की आता देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावेत, कारण एवढ्या मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला साहजिक आहे, आम्हाला वाटतं की आमचा नेता हाच मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा। जामनेरमध्ये विरोधकांनी मोठ्या गप्पा केल्या होत्या की आम्ही लीड घेऊन विजयी होऊ, काय सांगाल त्यांना? काय ते दरवेळेलाच करतात। मी 7ला निवडून येतोय। शरद पवार साहेबांनी सांगितलं तर काही करा, जयंत पाटील साहेब म्हटले काही करा, पण गिरीश महाजनांना हरवा, यावेळेला त्यांना हरवायचं आहे। मध्येच काही वेळेला जरांगे पाटलांनी सांगितलं की मला गिरीश महाजनांना पाडायचं आहे, सर्वांनीच म्हटलेलं होतं। पण आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पक्षाचा हा गड आहे। माझी विधानसभा जी आहे जामनेर तालुका जळगाव जिल्हा हा भाजपचा युतीचा गड आहे, इथे कोणीही त्याला भेदू शकत नाही आणि म्हणून पुन्हा मतदारांनी 7व्यांदा, सोपी गोष्ट नाही, सतत 7 वेळा या ठिकाणी निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही आहे, पण जनतेने, मतदारांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा निवडून दिलेला आहे, माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे। निश्चित तो मी सार्थ ठरवेल। पुन्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। भाऊ, कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान नाही, माझी अशी कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही आहे। आमच्याकडे सगळे निर्णय पक्ष सृष्टी घेत असतात, त्यामुळे मला काय कोणत्या पदावर बसावं नाही बसावं हे पक्षाचे ठरवतील। माझी कुठली आजपर्यंत मी असं बोलून दाखवलेलं नाही, तर भविष्यामध्ये सुद्धा बोलून दाखवणार नाही। आमच्याकडे अशी पद्धत नाही, ही आमची शिस्त नाही। लवकरच काही मीटिंग वगैरे होणार आहेत माहितीची? मी लगेच मुंबईला निघालेलो आहे, त्या ठिकाणी विमान उभं आहे। निश्चित कालही मी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.